राज्यामध्ये आपल्या आपल्या गावाचा आपल्या समाजाचा विकास करायचा असेल तर या तरुणांना मात्र पुढे यावं लागेल, ज्यामध्ये दमदार योगदान राहिलं विकी फडके यांचं. 8 बॉल 8. नेक्स्ट बॉल शॉट आर्म पूल करायचा, गती होती, गतीनं बीट केलं, टॉस केला बॉलला, विकेट किपर संकेतच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि इथे मात्र आपण पाहू शकाल रन नाहीये. परफेक्ट यावर बॉल टाकलाय, थोडासा धीम्या गतीचा होता आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला प्रतीकच्या माध्यमातून. 7 बॉल 8 रनचं समीकरण. सामना जोपर्यंत शेवटचा बॉल विकेटमध्ये पडत नाहीये तोपर्यंत कोण जिंकेल हे आपण सांगू शकत नाहीये, कारण नांदगाव संघ आपण जर पाहिला अगदी चिवट संघ आहे, संघर्षमय हा संघ आहे. त्या संघाकडे आपण जर पाहिलं ते कधीही हार न मानणारा हा संघ आहे. त्यांच्या समोर सध्याच्या घडीचा इन्फॉर्म संधी आली पुन्हा एकदा. झेल पकडेल का क्षेत्ररक्षक? पकडला झेल मयूर फडकेने आणि इथे सुदेश साळुंकेचा संपला खेळ. कहाणी में ट्विस्ट. शेवटचे 6 बॉल विजयासाठी आता वहाळ संघाला 8 रनची गरज. तर नाईट क्रिकेटला उदाहरण आलं असं म्हणावं लागेल, कारण पूर्वी आपण जर पाहिलं अचानकची नाईट स्पर्धा, त्यानंतर चिरल्याची नाईट स्पर्धा, तळोजाची नाईट स्पर्धा आणि त्यानंतर के ट्रॉफी या ठराविक स्पर्धा असायच्या. परंतु सध्याच्या घडीला नाईट क्रिकेट आता मोठ्या जोमात तुम्हाला पाहायला मिळतं अनेक ठिकाणी. सध्या पनवेल तालुक्याचा पण एकंदरीत विचार केला अनेक स्पर्धा इथे आपण पाहिला लाऊड अफीस झाली आहे. गोलंदाज त्या ठिकाणी आहेत बॉलिंग मार्कमध्ये केतन भोईर. अपील केली होती विकेटसाठी. जबरदस्त कमबॅक इथे पाहायला मिळालं. पहिला डॉट आलाय, अजूनही 5 मध्ये 8चं कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आलंय. दबाव वाढलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमवरती, दबाव वाढलाय फलंदाजावरती. या प्रेशरमध्ये कोणता खेळाडू खतर समय सूचक दाखवेल, प्रसंगावधान दाखवेल हे पाहावं लागेल. 5 बॉल 8. सामना संपलेला नाहीये. हार्ट हिटर खेळाडू, पिच हिटर मैदानाच्या आतमध्ये उभा आहे प्रतीक. त्याच्या समोर आपण पाहिला डाव्या हाताचा शैलीदार गोलंदाज आहे केतन भोईर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल. पुढचा बॉल मिस टायमिंग फटका आहे. झेल होईल का? झेल पकडला तर ही मॅच फिरेल, मॅच मध्ये कलाटणी येऊ शकते आणि इथे प्रतीकचा बहुमूल्य विकेट मिळवलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज केतन भोईरने. आणखीन एक ट्विस्ट. 4 बॉल 8 असं हे समीकरण मैदानामध्ये आलं. तर टेन्शन तुम्हाला वहाळ संघाच्या खेम्यामध्ये पाहायला मिळेल, कारण संघाचे आघाडीचे खेळाडू हे मैदानाच्या बाहेर गेले, त्यामुळे प्रेशर असेल आता मिडल ऑर्डरवरती. 4 बॉल 8 हे समीकरण बघा. कॅमेरामनचं देखील कौतुक करावं लागेल. अंतिम क्षणापर्यंत चेंडूवरती आणि कॅमेरा फोकस केलाय आणि अफलातून झेल त्या ठिकाणी पकडलाय. ड्रेस कोड आपण जर पाहिलं तर किवी न्यूझीलंड संघाचा ड्रेस कोड. आणि खरं तर आपण पाहिलं केने विल्यमसनला एक जबरदस्त यशस्वी संघनायक राहिला क्रिकेटच्या प्रत्येक फॉर्मॅटमध्ये. त्यांनी न्यूझीलंड संघाला मात्र यशाच्या उंच शिखरावरती नेला. आणि इथे मात्र आपण पाहताय ब्लॅक जर्सीमध्ये हा नांदगाव संघ आणि त्यांच्या बरोबरने व्हाईट जर्सीमधला हा वहाळ संघ. कोण जिंकणार हा सामना? 4 बॉल 8 हे समीकरण मैदानामध्ये आलंय. प्रेशर आणि प्रेशरच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. आता इथे परिस्थिती कोण बदलणार? नांदगाव की वहाळ? या मॅच मध्ये 100% कमिटमेंट कोण देणार? नांदगाव संघाचे खेळाडू की वहाळचे फलंदाज? येणारी काळ वेळ ठरवे. नवीन फलंदाज प्रफुल्ल गरत स्टॅकिंग एंडला आलाय. इथे फुलर लेनचा बॉल स्ट्रेट हिट, सेफ शॉट. कहाणी में ट्विस्ट. ज्या ठिकाणी नांदगाव संघाचं पारडं जड होत चालू होतं अशा ठिकाणी मात्र आल्या हा प्रहार केला. सेफ शॉट, चौकार मिळाला वहाळ टीमला. आता समीकरण बनलं 3 बॉल 4चं समीकरण. कमबॅक 3 बॉल आणि 4चं समीकरण. एक चौकाराने मात्र आता सामन्याला कलाटणी दिली आहे. प्रतीकचा विकेट गेल्यानंतर असं वाटतं प्रेशर येईल, पण तो मैदानामध्ये अनुभवी खेळाडू प्रफुल्ल घरत आला. त्याने आल्या पहिल्या बॉलची चौकार सजवलाय. 3 बॉल 4. फिल्डिंग मध्ये आता बदल केला जाईल. अतिशय चांगली गोलंदाजी. केतनचं कौतुक करावं तेवढं कमी. केतन भोईर डाव्या हाताचा हा शैलीदार गोलंदाज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुढचा बॉल अपेक्षा करतात पंचांकडून वाईटची. कटर बॉलचा योग्य वापर. जबरदस्त गोलंदाजी बघा. नॅचरल स्विंग. उजव्या हाताचा फलंदाजाला हा लेग ब्रेक आहे, त्यामुळे अडचणी निर्माण होतील. नक्कीच रोशन, आम्हाला एक रेकॉर्ड साठवला नांदगावचा गावदेवी उसराई ट्रॉफी मध्ये. सेमीफायनल 8 मध्ये 8 असताना सुद्धा गोलंदाजच्या जोरावर
या संघानं फायनल मध्ये धडक मारली होती. क्या बात आहे. सामना संपलेला नाहीये. एक मोठा फटका हवाय वहा टीमला किंबहुना एका बाजूने डॉट बॉल किंवा विकेट हवाय नांदगाव संघाला. 2 चेंडू आणि 4 धावा. अप्रतिम मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. पुढचा बॉल इथे ही ऑन साइड मध्ये खेळायचा आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू. जबरदस्त कमबॅक. बिग बॅटल संघर्ष पाहायला मिळाला. असं म्हणतात आयुष्य हे एक रंगमंच आहे. त्या रंगमंचामध्ये वावरताना असे वावरा की त्याच्या खाली उतरणे देखील तुमच्यासाठी टाळ्या व्हायला हव्यात. हा सामना कोणीही जिंको. या सामन्यामध्ये विजय होईल क्रिकेटचा. या सामन्यामध्ये विजय होईल ऋतुविचषक 2024 या स्पर्धेचा. बिग मॅच. 1 बॉल 4 धावा. निखिल भोईर यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक आलंय. सामना जिंकून दिला तर केतनसाठी. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मॅच साठी. शेवटचा 1 बॉल 4. केतन टू प्रफुल. 1 बॉल 4. बॉल तयार आणि इथे बॉल टाकला निर्धाव आणि सामना जिंकलाय आयन स्पोर्ट्स नांदगाव संघाने. अभिनंदन टीम नांदगाव. हार्ड लक. वाह. अगदी आपण पाहिला पहिल्या सामन्याची आठवण झाली बघा. सामना सोपा होता. 8 मध्ये 8चं समीकरण आलं. शेवटचा 1 बॉल 4चं समीकरण आलं आणि डॉट बॉल टाकत केतन या सामन्यामध्ये कमबॅक केलाय. हा सामना जिंकलाय तो म्हणजे नांदगाव संघाने. चला दोन्ही संघ लाईनअप मध्ये एकमेकांना पण हस्तांतरण करा. विनंती राहील लगेच कुटारी संघाला पण मैदानात ताबा घ्या ज्या संघाने फिल्डिंग घेतली. इलेव्हन चैतन्येश्वर खुटारी या नावानं हा संघ खेळणार आहेत आणि आज आम्ही पाहतोय खुटारीचे मान्यवर यांचा इथे सन्मान होणार आहे. चला नेक्स्ट मॅच क्षेत्रक्षण लगेच लावून घ्या. तर सन्माननीय आमचे पाहुणे आदरणीय संदीप शेठ